नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाम म्हणजे काय त्याची उदाहरणे आणि व्याख्या बघितली. आज आपण बघणार आहोत क्रियापद. क्रियापद म्हणजेच ॲक्शन वर्ड म्हणजेच वर्ब. इंग्लिशमध्ये क्रियापदालाच काय बोलतात? वर्ब. ओके, मी पहिल्यांदा हे जे उदाहरणं दिले आहेत ते वाचते. अजय खेळतो. खेळतो हे काय? खेळण्याची क्रिया. क्रियापद म्हणजे जी क्रिया आपण करतो आणि त्या क्रिया करण्यासाठी किंवा क्रिया दाखवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला क्रियापद म्हणतात. ओके, जसे मनाली चित्र काढते. काढते ही काय? काढण्याची क्रिया. गुलाब सुंदर आहे, असण्याची क्रिया. आंबा गोड लागतो. लागतो ही काय? लागण्याची क्रिया. कावळा ओरडतो. ओरडतो ओरडण्याची क्रिया. वाघ डरकाळी देतो. इथे क्रियापद काय? देतो. ती कोणती क्रिया? देण्याची क्रिया. पिंपळ सळसळतो. सळसळण्याची क्रिया. नदी वाहते. वाहण्याची क्रिया. पुस्तक वाचावे. वाचण्याची क्रिया. कपाट उघडले. उघडण्याची क्रिया. नेहमी नम्रता हवी. असण्याची क्रिया. परी छान दिसते. दिसण्याची क्रिया. नामे ज्या क्रिया करतात त्यांना क्रियावाचक शब्द म्हणतात. यांना कोणते शब्द म्हणतात? क्रियावाचक शब्द. आणि क्रियावाचक शब्दांच्या रूपांना क्रियापद म्हणतात. हे जे क्रियावाचक शब्द असतात त्यांच्या वेगवेगळ्या रूपांना काय म्हणतात? क्रियापद. म्हणून खेळतो, काढते, आहे, लागतो, ओरडतो, देतो, सळसळतो, वाहते, वाचावे, उघडले, हवी, दिसते ही सर्व काय? क्रियापदे आहेत. पदे म्हणजेच शब्द. ही सर्व काय? ॲक्शन वर्ड आहेत आणि त्यांनाच काय बोलतात? क्रियापद असे म्हणतात. ओके, आपण पुढच्या व्हिडिओत बघूया लिंग, जेंडर. ओके.